आता बातम्या पाहूया मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। मुंबईकरांची आलिशान घरांना पसंती, 5 कोटींच्या घरांची सर्वाधिक खरेदी। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात मुंबईत एकूण 75,672 मालमत्तांची खरेदी। म्हाडा अदानी समूहात पुनर्विकासासंदर्भात करार, मोतीलाल नगर प्रकल्पासाठी सर्वेक्षण, इतर कामांनाही गती येणार। रहिवाशांना 1333 चौरस फुटांचं घर मिळणार। सरकारी संस्थांमध्ये 100% पदभरतीला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदांच्या भरतीला सकारात्मक प्रतिसाद। अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये 100% पदभरती होणार। अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचं मुंबईत आंदोलन सुरू। आंदोलनामुळे राज्यातील 5000 शाळा आजपासून 2 दिवस बंद। मुंबई सागरी किनारा मार्ग परळशी जोडून हाजी अली परळ प्रवास अतिजलद होणार। हाजी अली परळ दरम्यान 1.5 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्त्याचा प्रस्ताव। प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये अंदाजित खर्च। मध्य रेल्वेच्या डब्यांमधील इंडिकेटरमध्ये आता गाडीची वेळही दिसणार। पुढील स्थानकाच्या नावासह त्या स्थानकावर लोकल किती वाजता पोहोचेल याची वेळ देखील दाखवली जाणार। पुण्याच्या कोथरूडमध्ये खिडकीतून पडणाऱ्या चिमुकलीचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानांना वाचवले। खोपडेनगरमधील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील घटना कॅमेऱ्यात कैद। मुलगी पडण्याच्या स्थितीत असताना जवानांना वेळेत पोहोचून वाचवले प्राण। मोटू का म्हणाला, शाळकरी मुलांमध्ये वाद, मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर धारदार शस्त्रानं वार। पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर परिसरातील नामांकित शाळेतील प्रकार, 2ही विद्यार्थी ताब्यात। पुणे पोलीस दलातील निलंबित पोलिसांना लाटले 73 तोळे सोनं, सोन्यासह 17 लाख रुपयांची महिलेची फसवणूक। ओळखीचा फायदा घेत खोटं सांगत महिलेची लाखो रुपयांची फसवणूक। गणेश जगताप असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव। आता पाहणार आहोत राज्यातल्या पावसासंदर्भातल्या घडामोडी। नाशिकच्या निफाडमधील गोदावरी नदीला पूर, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, शेतात पाणी शिरल्यानं सर्वत्र तळ्याचं स्वरूप। गोंदिया जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, गोंदिया जिल्ह्यातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। आठवडाभर झालेल्या पावसामुळे धुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात वाढ, 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 51% तर लघु प्रकल्पांमध्ये 27% पाणीसाठा। नंदुरबारच्या नवापूरमधील विसरवाडीतील दापूर धबधब्यावर पर्यटक अडकले। स्थानिकांच्या मदतीनं पर्यटकांचं रेस्क्यू, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी।